नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. तळेगाव नगर परिषदेचा राम भरोसे कारभार, अधिकारी गायब, हालचाल नोंदींचा पत्ता नाही. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमधील प्रशासनाचा कारभार सध्या पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र समोर येत आहे. नागरिकांची कामे घेऊन नगर परिषदेत येणाऱ्या लोकांना अनेकदा संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जागेवर उपलब्ध नसल्याचा अनुभव येत आहे. विशेष म्हणजे अनेक विभागांतील अधिकारी कार्यालयात नसतानाही त्यांच्या बाहेर जाण्याची किंवा अनुपस्थितीची कोणतीही नोंद हालचाल रजिस्टरमध्ये आढळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नगर परिषदेत कार्यरत असलेल्या काही शिपायांसह कर्मचाऱ्यांचा देखील त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. अधिकारी कुठे गेले, कार्यालयात येणार आहेत का याची माहिती सहकाऱ्यांनाही नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही वेळा मुख्याधिकारी देखील कार्यालयात अनुपस्थित असतात, मात्र त्यांच्या अनुपस्थितीची किंवा दौऱ्याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनातील शिस्त आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दररोज विविध कामांसाठी नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेक कामे रखडत आहेत. नगर परिषदेचा कारभार नेमका कोणाच्या नियंत्रणाखाली चालतो असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी या प्रकारची चौकशी करून प्रशासनात शिस्त आणण्याची मागणी केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. माझं नाव अनुप तानाजी बेगडे. मी RTI कार्यकर्ता आहे. अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया त्यांचा सदस्य आहे. अजून भारतीय प्रशासनिक सुधार एवं जनसुधार परिषद या संस्थेचं सुद्धा मी काम करतो आहे. दुसरं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार याचं सुद्धा मी सदस्य आहे पुणे जिल्हा. तर आजची स्थिती अशी आहे की तळेगावमध्ये नगर परिषदेमध्ये मी वारंवार काम करत असतो. तर आत्तापर्यंत प्रत्येक रोजचे अपडेट मी नगर परिषदमध्ये देत असतो कामांच्या बाबतीमध्ये. मी कुठल्याही गोष्टीचा स्टंट करत नाही. मी फक्त कागदोपत्री आणि लोकसमस्या की नगरपालिका आणि लोकांमध्ये समन्वय कसं वाढेल यासाठी मी काम करत असतो. तर आत्ताच्या कंडिशनमध्ये सकाळी मी नगर परिषदमध्ये मुख्य अधिकारी साहेब त्यांच्या केबिनला गेलो होतो. तर ते अवेलेबल नव्हते. त्यांचा कुठलाही शिपाई बाहेर अवेलेबल नव्हता. त्याचे मी व्हिडिओ बनवलेले आणि लाईव्ह केलं होतं. नंतर बांधकाम विभागामध्ये गेलो होतो. तर बांधकाम विभागातले पण अधिकारी नाही आहे कोणीच. फोन केला असता ते म्हणतात की बाहेर आहे, साईडवरती आहे. पण प्रत्यक्षामध्ये कुठल्याही प्रकारची नोंदवही तिथं नाही आहे. तर नोंदवही कशासाठी केलेली आहे आपल्याला? हालचाल रजिस्टर जे असतं ते कशासाठी असतं की आपण कुठं बाहेर जाणार असन, कुठल्या शासकीय कामासाठी जाणार असन तर त्याची नोंद त्याच्यामध्ये करून आपण बाहेर जायचं असतं. हे कुठल्याही प्रकारचं नियोजन हे अधिकारी वर्ग पाळत नाही आहे. तर याच्यावर शासन म्हणून वरच्या वरिष्ठ याच्यावरती काय कारवाई करणार आहेत? आत्तापर्यंत मी ही जवळजवळ 5-6 वेळा असं झालेलं आहे लाईव्ह परिस्थितीमध्ये. आणि रोजच्या याच्यामध्ये कुठलेच अधिकारी अवेलेबल नसतं. ते मग हे परत तुम्हाला सांगतो, वारंवार तक्रारी मी देत असतो व्हॉट्सअपला. त्याला प्रतिक्रिया म्हणून आता मुख्य अधिकारी साहेबांना मेसेजद्वारे 15 मिनटाची मी भेट मागितली होती की 15 मिनटात एक गावामध्ये जे काही कामं चालू आहेत त्या कामांविषयी एक 15 मिनटाची एक राऊंड घ्या. त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी मला रिप्लायसुद्धा दिला नाही, व्हॉट्सअपला सुद्धा नाही आणि मेसेजद्वारे सुद्धा नाही. मी आता कालच्याला त्यांना एक अशोक विक्रम सोसायटीमधील पाईपलाईनसाठी एक चुकीच्या कामाच्या ह्याच्यामध्ये एक त्यांना मेसेज टाकला. फक्त त्यांनी लोकेशनचं मला एक मेसेज केला एवढ्या दिवसामध्ये. पण आत्तापर्यंत त्यांचा फक्त एकच मेसेज रिप्लाय चालता. पण त्याच्यावरती सुद्धा अजूनपर्यंत कुठलाही रिप्लाय त्यांनी कामाचा मला अजून दिला नाही आहे. आत्तापर्यंत अनधिकृत काम कितीतरी ठिकाणी चालू आहेत. कुठल्याही प्रकारचे वर्क ऑर्डर्स नाही आहेत तळेगावमध्ये, तरीसुद्धा कामं चालू आहेत. तळेगाव स्टेशन ते जिजामाता चौकापर्यंत जो रस्ता बनवलेला आहे त्याचे जे स्पीड ब्रेकर होते ते काढून टाकलेले आहेत. ते आता काल अर्ज केला होता मी एक 5-6 दिवसापूर्वी. तर आता ते बुजवलेले. ते तर 10-12 दिवस जर ते स्पीड ब्रेकर काढलेले बुजवण्यात आले नाही लगेच, तर त्याच्यावरती अपघात झाल्यावरती त्याची कोण जिम्मेदारी घेणार होतं? असं सगळा ढिसाळ कारभार आता नगर परिषदमध्ये चालू आहे. जिथं गरज आहे
तिथं अजिबात त्यांचं लक्ष नाही आहे की तिथं जे गरज लागते तिथं ते काम करत नाही, नको तिथंच कामं चालू आहेत. आणि सगळे प्रकारे जे आहेत ना, कुठलेही वर्क ऑर्डर नसताना कामं तळेगावमध्ये सुरू आहेत. तर याकरता वरिष्ठ पातळीवरती काय नियोजन करणार आहे. आणि माझी एक नम्र विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना आपल्या माध्यमातून की या खोलापर्यंत आपण सगळ्यांनी चौकशी करून आपण याचा पाठपुरावा करावा. आणि तळेगावमध्ये एक सगळे पत्रकार बंधू, मुख्य अधिकारी आणि उपमुख्य अधिकारी सगळे जे आहेत त्यांना एक राऊंड घेऊन तळेगावातल्या सगळ्या समस्येबाबत प्रश्न उत्तर घ्यावे लाईव्हमध्ये. त्यामध्ये तुम्हाला जर माझी काय मदत लागली तर मी सुद्धा येतो. आता तुम्ही नगरपालिकेत गेला होता, त्या ठिकाणी तुम्ही सांगताय की त्या ठिकाणी कुठलेही अधिकारी नाही किंवा मुख्य अधिकारी नाही. त्या संदर्भात तुम्ही सर्व हालचाल रजिस्टर वगैरे त्याचं चेक केलं होतं का, आणि त्यांना तुम्हाला काय उत्तर देण्यात आलं समोर? कुणालाच माहीत नाही आहे साहेब कुठं गेलेले आहेत म्हणून. हालचाल रजिस्टरपाशी सुद्धा कोण नव्हतं. नंतरून त्या मॅडमने बोलून घेतलं, वाघमारे म्हणून आहेत, त्या हालचाल रजिस्टरला त्याचा मी फोटो काढून घेतला गुगल मॅप्सचे. माझं प्रत्येक काम गुगल मॅपवरती असतं आणि गुगल व्हिडिओ असतात. म्हणजे या सर्व आजची जी घटना घडली त्या संबंधित सर्व व्हिडिओ आणि पुरावे तुमच्या माझ्याकडे आहेत. मी तळेगावातले आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्याचे व्हिडिओ फोटो सगळे माझ्याकडे पुराव्यासहित आहेत. आणि हे सगळं अनलिगली काम सुरू आहे. याचा पाठपुरावा सगळ्या पत्रकारांनी घ्यावा आणि याच्यावरती पुढचं नियोजन आपण जी मदत आहे नागरिकांच्या वतीने आपणास नम्र विनंती आहे की आपण नागरिकांना यामध्ये सपोर्ट करावा पत्रकारांनी सगळ्या, आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.